या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. पुट्टपर्ती येथील आध्यात्मिक गुरु भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या शतक महोत्सवी जयंती वर्षानिमित्त देशभरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. या निमित्तानं विविध राज्यांमधून 5 भव्यदिव्य पालख्या आणि पवित्र पादुकांच्या दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या आध्यात्मिक रथयात्रेला देशभरातील साई भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मंगळवारी सोलापुरातील या दिव्य सोहळ्याचं आगमन मोठ्या भक्तिभावात झालं. मंगळवारी सकाळच्या सुमारास विडी घरकुल परिसरातील गोविंदराज नगर इथं विठ्ठल चन्नापट्टण यांच्या निवासस्थानी श्री सत्यसाईबाबांच्या पालखी आणि पादुकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नवीन घरकुल परिसरातून प्रारंभ झालेली ही रथ पालखी मिरवणूक मल्लिकार्जुन नगर, किसान संकुल आदी भागातून नागरिकांच्या दर्शनासाठी फिरल्यानंतर गोविंदराज नगर इथं दाखल झाली. रथाचं आगमन होताच परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. गोविंदराज नगर, भाग्यनगर आणि पद्मनाभन नगर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत फुलांची पुष्पवृष्टी करून रथाचं उत्साहात स्वागत केलं. सत्यसाई बाबा की जय अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिगीतांच्या सुरावटीत रथाचं स्वागत करण्यात आलं. अनेक भाविकांनी रांगेत उभं राहून पालखी व पादुकांचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे या कार्यक्रमास नगरसेवक सत्यनारायण गुर्रम यांनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी चन्नापट्टण परिवारातील विठ्ठल चन्नापट्टण, सौ कला चन्नापट्टण, हिरालाल, मोतीलाल आणि मदनलाल यांनी सहकुटुंब रथाची विधिवत आरती करून स्वागत केलं. रथासमोर दीपप्रज्वलन आणि आरती झाल्यानंतर भक्तांना प्रसादाचं वितरण करण्यात आलं. भाविकांसाठी अल्पपहाराची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने रांगोळ्या काढून आणि फुलांची सजावट करून कार्यक्रमाला अधिक आकर्षक स्वरूप दिलं. यावेळी सौ कला विठ्ठल चन्नापट्टण यांनी उपस्थित भाविकांना संबोधित करताना सांगितलं की भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त हा दिव्य रथ देशभर फिरतोय. मानवतेचा संदेश, सेवा, प्रेम आणि अध्यात्म यांचा प्रसार करण्यासाठी या रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. सोलापुरातील भक्तांना या पवित्र पालखी आणि पादुकांचं दर्शन घेण्याची संधी मिळणं हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट. कार्यक्रमाचं आणखी एक आकर्षण म्हणजे लहान मुलांनी साकारलेल्या विविध देवदेवतांच्या वेशभूषा, भगवान रूपात सजलेल्या बालकांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या बालरूपांमुळे कार्यक्रमात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिकच खुलून गेलं. या भव्य रथपालखी मिरवणुकीच्या आयोजनासाठी सोलापुरातील श्री सत्यसाई सेवा संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि भक्तांनी विशेष परिश्रम घेतला. वाहतूक व्यवस्था, दर्शन रांग, प्रसाद वितरण आणि सजावटीसाठी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध नियोजन केलं होतं. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय, शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
मी सौ कला विठ्ठल चन्नापट्टण, सत्यसाई सेवा समिती सोलापूरची मी आध्यात्मिक कोऑर्डिनेटर आहे। बाबांचा जन्मशताब्दी निमित्त पुठ्ठपूर्ती येथून 5 रथ हे पूर्ण भारतभर भ्रमण करीत आहेत। या रथात हे रथ पूर्ण भारतभर भ्रमण करण्याचा हेतू आहे की बाबांचा जो दिव्य संदेश आहे, लव ऑल सर्व ऑल आणि हर्ट नेवर हेल्प एवर, म्हणजे गरिबांची सेवा करा आणि सगळ्यांना प्रेम करा, हा जो संदेश आहे तो बाबांचा सर्व आपल्या भारतीय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा दिव्य रथ सगळीकडे पोहोचलेला आहे। आणि गेल्या 17 तारखेपासून आज तागेत 10 दिवस आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये हा रथ पूर्ण भ्रमण करत आज आपल्या घरकुलमधील भाग्यनगर आणि गोविंदराजनगर येथे या रथाचं आगमन झालेलं आहे। आणि या रथाबरोबर बाबांचे दिव्य पादुका सुद्धा आहेत, त्यांचाही दर्शनाचा लाभ सगळ्या नागरिकांना होत आहे। बस बाबांचं एकच वाक्य खूप छान आहे, लव ऑल सर्व ऑल। हे वाक्य जरी आपण आचरणात आणलं तर कोणत्याही आध्यात्मिक म्हणजे ग्रंथाची अभ्यास करायची गरज नाही, फक्त हा एक संदेश आपण जीवनामध्ये म्हणजे पाळला तर सगळं काही मानव जातीचं कल्याण होईल, एवढा पॉवरफुल हा संदेश आहे। आणि बाबांनी नारायण सेवा सुद्धा सांगितलेली आहे। जे दरिद्री नारायण रोड साईडला जे आहेत, ज्यांना खायला पाहिलं नाही, त्यांना नारायण सेवा करतात आणि त्यांना उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये संरक्षणासाठी कंबल चादर याची सुद्धा सोय करतात आणि मेडिकल सेवा ही सुद्धा समितीतर्फे होते। ही गोष्ट म्हणजे नोंद करण्यासारखी आहे। धन्यवाद। वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट। डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय। याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार, तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक। पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर। अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर। जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे। ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो।